जय शिवराय मित्रांनो, मी मधुकर कुटे। रात्रीचे आता 2 वाजत आले आणि मी आहे वाशीला मार्केटमध्ये। आता मराठा आरक्षणासाठी जो मोर्चा येतोय किंवा मराठा बांधव या ठिकाणी जमलेत, त्याच ठिकाणी मी पण आहे। तर मित्रांनो, मी जसं रस्त्यावर झोपलेलो आहे बघा, इकडे गाडी बघा ही, आणि तसंच माझ्या आजूबाजूला सगळे लोक रस्त्यावर झोपलेले तुम्हाला सांगतो। आणि ज्या लोकांना कपडे नाही पांघरायला, तर तुम्हाला सांगतो इथल्या वाशीकरांनी, या नवी मुंबईकरांनी लोकांना पांघरून अंथरून आणून दिलं माहिती का तुम्हाला। आणि नुसते मराठा बांधवांनीच नाही, तर मुस्लिम बांधवांनी सुद्धा यामध्ये मदतीचा हात दिला माहिती का। अक्षरशः वेगवेगळे कपडे दिलेत, जेवण वगैरे पण दिलं। त्याचबरोबर मित्रांनो, आता मला झोप नाही लागत, कारण की ना या ठिकाणी इतके मच्छर आहे का, ते इतके चावले ना तर सारखी आग होते माहिती का। तर विचार करा, एवढे मराठा बांधव एवढे उघड्यावर झोपताय, आपल्या माता भगिनी, महिला वर्ग, काहींनी कपडे नाही आणलेले घरून, त्या अक्षरशः उघड्यावर झोपल्या वावरामध्ये। कुठे कुठे जे थांबलेत होते ना मराठा बांधव, तर त्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी महिला झोपल्यात। आणि अक्षरशः त्यांनी आपल्या अंगावरचं जे साडी असेल किंवा पातळ असेल ते अंगावर ओढून घेतलं नाही का, आणि ढेकळाची उशी करून झोपल्यात। म्हणजे विचार करा, मराठा आरक्षणासाठी इतके लोक मुंबईमध्ये येत आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलायचंच नाही, ह्या ठाम निश्चय हा सर्व मराठा बांधवांचा। तर मित्रांनो, या ठिकाणी जवळपास एअरपोर्ट पण आहे वाटतं, तर इथं मिनटाला इतके विमानं येत आहेत। नेमके आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण रात्रीची वेळ येते, वर आकाशामध्ये ढगामध्ये वरून जातं ना, तर झूम करून ते काही दिसणार नाही इतकं, फक्त त्याच्या लाईट्स दिसतात। तर इथं बस पण आली आहे, कुठून बस आली काय माहिती, भरपूर मराठा बांधव आले त्या बसमध्ये। आणि तुम्हाला सांगतो गर्दी वाढायला लागली बरं का आता या ठिकाणी, कारण की मनोज दादा जवळपास 1.5 ते 2 तासामध्ये या ठिकाणी येणार आहे वाशीमध्ये, आणि मग इथं एक सभा पण घेणार आहे, मग पुढे जाणार आहे। तर भरपूर इथं जे पण मराठा बांधव आहे झोपलेत ना, तर त्या प्रत्येकजण कोणी ना कोणी वाशीकर मुंबईकर येतात आणि प्रत्येकाला काही ना काही असं खाऊ देतात। तर माझ्याजवळ तुम्हाला सांगतो, हे बघा या ठिकाणी, हे बघा काय खाऊचे पुढे वाटतं, हे बघा, हे चिवडा वाटतं, हा चिवडा बिस्किट खूप काही देऊन गेले, पाण्याच्या बाटल्या नाही का। तर अजून काय आलंय बघूया, हे बघा या ठिकाणी। तुमचं काय नाव दादा? मंगेश पाटील। कुठून? कोपरखराने। हां, तर बघा यांनी सुद्धा या ठिकाणी, हे बघा झोपलेत ना, त्यांच्यासाठी हे काय रग आहे ना, रग आहे ना, हे बघा त्यांनी रग आणले बघा पुन्हा एकदा। तर बघितलं मित्रांनो, रात्रीचे 2 वाजले आणि त्या ठिकाणी सुद्धा असे कुठून ना कुठून मराठा बांधवांसाठी मदतीसाठी कोणी ना कोणी येतच असतं। आणि हे बघा इकडे पाठीमागे रिक्षा पण आलेली आहे बघा, ही रिक्षा, या रिक्षामध्ये त्यांनी भरपूर अशा रगे आणल्या ते बघा, आहे का नाही। हे बघा तुम्हाला इकडचं पण चित्र दाखवतो मी, हे बघा हे सगळे लोक झोपले ते आजूबाजूला। आणि मी त्या तिकडे माझ्या पाठीमागे आहे ना, या ऐश्वरच्या पाठीमागे त्या ठिकाणी सर्व मराठा बांधव, म्हणजे जेवणाचे स्टॉल वगैरे, आणि तिकडे लाईटिंग वगैरे टाकून, मंडप टाकून, भोंगे लावून सर्व त्या ठिकाणी आहे। तर मी जरा त्यांच्यापासून खूप दूरवर आहे, कारण की मला जे काय बोलायचं आहे, रेकॉर्डिंग करायचं किंवा एडिटिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी जरा दूरवर आलेलो आहे झोपण्यासाठी। आणि तसंच माझ्याबरोबर अनेक मराठा बांधव आहे आजूबाजूला, की ते पण झोपलेत दूरवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पण बघा आपले मुस्लिम बांधव आहे बघा, हे बघा 3 गाड्या आहे, आणि बघा हे त्यांनी
अंथरून पांघरून आणलेले बघा अक्षरशः तिन्ही गाड्यांवर भरपॅक अशा गाड्या आणल्या ते. आता नेमके या ठिकाणी जे पण झोपलेत ना त्यांना दिलंय खूप लोकांनी. आता एक एक्स्ट्रा घेऊन काय उपयोग नाही. तर काही लोक जे गरजेचे आता जे गरजू आहे त्यांना द्या. आता इतक्यात देऊन गेले लोक. हां ठीक आहे. हो ज्यांना गरज आहे त्यांना द्या नाही का. एक्स्ट्रा घेऊन काय उपयोग नाही नाही का. बिचारे काही लोक असेच झोपतात. ठीक आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. मधुकर कोटे कॉमेडी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर तिथं त्या फेसबुकला तिथं पेजला त्या फॉलो करा.